नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. माझ्या काही मैत्रिणींनी कमेंट करून मला सांगितलं होतं की तू जॉबवरून आल्यानंतरचं रुटीन आमच्यासोबत शेअर कर. तर रोजचं रुटीन हे सेम नसतं, प्रायोरिटीनुसार बदलत असतं. तर दुपारी जवळजवळ 2:15 ते 2:30 वाजता मी शाळेतून घरी येते. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून सर्वात आधी मी जेवून घेते आणि त्याच्यानंतर मी काहीच काम करत नाही, कारण सकाळी 4:30 वाजता उठावं लागतं. तर तोपर्यंत पूर्ण एनर्जी ड्रेन झालेली असते आणि शरीराला आरामाची गरज असते. मग जेवल्यानंतर मी डायरेक्ट थोडा वेळ झोपते, कारण पुन्हा संध्याकाळी 4:15 ते 4:30 वाजता माझी ट्युशन असते. आणि मग त्याच्यानंतर ट्युशन घेतल्यानंतर जवळजवळ 6:30 ते 7 वाजेपर्यंत ती सुटते आणि त्याच्यानंतर मग माझं जे प्रॉपर संध्याकाळचं जे रुटीन असतं ते सुरू होतं. तर आता ही जी वेळ आहे ती जवळजवळ संध्याकाळी 6:45ची आहे. ट्युशन सुटलेली आहे आणि मग मी झाडू मारून घेते, कारण खाली खूप कचरा सांडलेला असतो. आणि राजनास पालक पनीर खायचं होतं, त्याने पालक आणली होती आणि ते साफ करायला इथे बसलेले आहेत आणि मी तोपर्यंत दिवाबत्ती करून ठेवते. कारण पालक पनीर बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पालक मी साफ करायला घेणार तर खूप वेळ जाईल. मग त्याच्यामुळे अशी जी छोटी मोठी मदत असते ना, ॲक्च्युली खूप मोठीच मदत आहे, ही राज मला करतात. तर इथे दिवाबत्ती माझी करून झालेली आहे. रुद्र खेळायला गेलेला आहे आणि अर्णव इथेच बसलेला आहे, कारण अर्णवची तब्येत ना थोडीशी डाऊन होती. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की दुपारी शाळेतून आल्यानंतर जेवल्यानंतर मी काहीच काम करत नाही. जवळजवळ 1 ते 1.5 तास, कधीकधी तर फक्त 1च तास मला झोप मिळते. त्यामुळे किचनवरचा पसारा हा तसाच असतो, म्हणजे दुपारनंतरचा. सकाळी मी स्वयंपाक केल्यानंतर जी काही थोडीफार भांडी असतात ती राज घासून घेतात. त्याच्यामुळे ही दुपारची वगैरे जी भांडी असतात ना ती तशी सिंकमध्ये असतात. तर सर्वात आधी स्वयंपाक बनवायला घ्यायच्या आधी मी जे काही दुपारचं जेवण आहे थोडंफार उरलेलं किंवा किचनचा जो ओटा आहे तो आधी आवरून घेते, कारण पसारा असताना किचनमध्ये काम करणं मला अजिबात आवडत नाही. मग थोडंफार जितकं शक्य असेल तितकं मी किचन थोडंसं आवरून घेते. अर्णवला गाजरचा हलवा खायचा होता. ते विचार केला की सीझन संपायच्या अगोदरच एकदा पुन्हा आपण गाजरचा हलवा बनवूया. तर जवळजवळ 1.5 किलो गाजर आणले होते आणि जर माझ्या भरोशावरती गाजरचा हलवा करण्यासाठी म्हणजे मी विचार केला की गाजर किसून मी करेल तर ते गाजर एक तर तसेच ते नरम पडतील किंवा ते ॲज अ सॅलड म्हणून खाल्ले जातील. तर रोज काय होतं, राज थोडेसे लवकर येतात मुलं शाळेतून यायच्या अगोदर, म्हणजे त्यांना आणायच्या अगोदर, आणि त्याआधी भात वगैरे करून घेतात. तर त्यांच्याकडे ना थोडाफार वेळ असतो. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर वेळ मिळाला ना ते गाजर किसून घ्या. तर त्यांनी हे गाजर किसून ठेवले होते स्वच्छ धुवून आणि आता मी त्याचा हलवा करून घेते. तर ॲक्च्युली ऑथेंटिक पद्धतीने गाजरचा हलवा करताना आधी तो तुपावरती फ्राय केला जातो, म्हणजे थोडासा गाजराचा किस, आणि त्याच्यानंतर मग तो शिजवला जातो. पण आता मला पातेलं दुसरं खराब करायचं नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्येच थोडंसं दूध घातलेलं आहे आणि तो शिजण्यासाठी ठेवलेला आहे. तर गाजरचा हलवा मी आधी ना म्हणजे यूट्यूबवरती काही अशा पद्धती असतात ना, कुकरला वगैरे मॅश करून म्हणजे न किसता बनवतात, तशा पद्धतीने बनवला आहे. पण जी चव आपल्या ऑथेंटिक किसलेल्या गाजराच्या हलव्यामध्ये आहे ना ती त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणून मग मी अशा पद्धतीनेच बनवते गाजर किसून. आणि ही दुधावरची साय जमा करून ठेवलेली होती, जवळजवळ 10 दिवस झालेले आहेत आणि ती डब्बा पण पूर्ण भरलेला आहे. तर त्याला मी दह्याचं विरजण लावते, मग जेव्हा मला वेळ मिळेल ना तेव्हा ते फेटून त्याची म्हणजे लोणी काढून मग त्याचं घी बनवून घेईल. आधी जेव्हा मी तूप बनवायची ना तेव्हा काय करायची, दुधावरची साय आहे ती डायरेक्ट गरम करायची आणि त्याच्यापासून तूप बनवायची. तर माझ्या काही मैत्रिणींनी मला सांगितलं की तसं ॲक्च्युली खरं तर तूप बनवलेलं जास्त बेनिफिशियल नसतं आपल्या शरीरासाठी. ऑथेंटिक पद्धतीने जे दह्याचं विरजण लावून तूप बनवतो तेच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि चवीलासुद्धा. आणि मला त्या गोष्टीचं रिअलायझेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये वेळ जातो. पण खरोखर अशा पद्धतीने बनवलेलं जे तूप असतं ना त्याची चवसुद्धा चांगली लागते आणि ते आपल्यासाठी हेल्दीसुद्धा असतं. तर आता मी साईचा डब्बा बाजूला ठेवलेला आहे बाहेरच आणि इथे एका बाजूला माझा हलवा शिजतोय. आता तोपर्यंत मी पालक पनीरची तयारी करून घेते. तर या पालकच्या ना 2 जुड्या होत्या ज्या स्वस्त मिळाल्या होत्या म्हणून राजने जास्तच आणल्या होत्या. तर आणि पालेभाजी वगैरेमध्ये माती खूप असते आणि ते धुवायला वेळ जातो. तर मी काय करते, मोठं पातेलं घेते, त्याच्यामध्ये चाळणी ठेवून त्याच्यामध्ये पालक किंवा एखादी पालेभाजी ठेवते आणि त्यामध्ये पाणी घालून तसंच ते ठेवून देते, जेणेकरून त्या पानांवरती जी काही माती असेल ना ती थोडीशी विरघळते म्हणजे त्या पाण्यामध्ये, आणि मग ते पालेभाजी स्वच्छ करणं जास्त सोपं पडतं.
तर इथे एका बाजूला मी पालक भिजत घालते आणि दुसऱ्या बाजूला आधी त्याला जी ग्रेव्हीसाठी जे आपल्याला कांदा टोमॅटोचं जे वाटण लागतं ना त्याची तयारी करून घेते, कारण ते सुद्धा मग थंड होण्यासाठी थोडासा वेळ जातो. तर पालक पनीर मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. तर आज माझी जी सोपी पद्धत आहे ना ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि ते पालक पाण्यामध्ये भिजते तोपर्यंत या परातीमध्येच पालक स्वच्छ निवडून ठेवली होती. ती परत धुवून घेते, कारण त्याच्यामध्येच पुन्हा मला पीठ मळावं लागेल. आणि सर्वात आधी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते. तर कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे, जसं आपण एखादी मटर पनीरची वगैरे भाजी बनवताना किंवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनवताना कशी बनवतो ना, तशीच मी पालक पनीरची सुद्धा बनवते आणि याच्याने चवसुद्धा ना खूप चांगली लागते. तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घातलेले आहेत आणि त्यावरच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो असेच रफली चॉप करून घातलेले आहेत आणि त्यावरती थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर नरम होतील. आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहेत. आता जर समजा तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल तर या स्टेजला तुम्ही थोडासा लसूण घातला तरी चालेल, म्हणजे सोललेला. आणि आपल्याला हे व्यवस्थित झाकण देऊन असं परतून घ्यायचं आहे. तर कांदा आणि टोमॅटो परततोय तोपर्यंत आपण हलवासुद्धा एकदा चेक करून घेऊया. तर सुरुवातीला मी तूप नव्हतं घातलं आणि हलव्यामध्ये तुपाचा फ्लेवर आलाच पाहिजे, तर मी वरून जवळजवळ 2 मोठे चमचे अंदाजे तूप घातलेलं आहे. याला पुन्हा एकदा मिक्स देऊन झाकण देऊन आपण हे शिजवायला ठेवूया. आणि ते कांदा आणि टोमॅटोसुद्धा परतलेला आहे. आता त्यावरती जवळजवळ 2 लहान चमचे मी आलं लसणाची पेस्ट घालते आणि तीसुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. जर आधी सांगितल्याप्रमाणे आलं लसणाची पेस्ट जर नसेल तर तुम्ही डायरेक्टली आल्याचे तुकडे आणि थोडंसं लसूण सोलूनसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि आता चपातीसाठी कणिकसुद्धा इथे मळून ठेवते, जेणेकरून भाजी होता होता चपात्यासुद्धा माझ्या करून होतील. आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करत असली आणि राज फ्री असले तर ते नेहमी मला मदत करायला येतात आणि माझी कामंसुद्धा थोडीशी हलकी होतात. तर इथे ते पालक स्वच्छ धुवून घेत आहेत, जी मी भिजत घातली होती. आता काय करायचं, आपण नेहमी पालक पनीर करत असताना पालक सेपरेट आपण ब्लांच करतो आणि मग त्याची प्युरी करतो, पण इथे तसं नाही करायचं. जे आपण कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण ज्या कढईमध्ये केलं होतं ना त्याच्यामध्येच पालक टाकायचे. आणि ते राज मस्करी करतात, काही बघा तुमची मराठी होममेकर माझ्याकडून किती काम करून घेते. आणि खरोखरच जेव्हापासून मी कामाला म्हणजे जायला लागली आहे ना तेव्हापासून राजचं घरातलं काम जे आहे ते थोडंसं वाढलेलं आहे. पण ते कधीच मला असं नाही सांगत की तू कामाला जायला लागल्यापासून मला सगळी घरातली काही कामं करायला लागतात. ते आवडीने ती सगळी कामं करतात. तर इथे बघा त्याच कढईमध्ये जिथे कांदा आणि टोमॅटो होता ना त्याच्यावरती मी पालक टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून पालक लागणार नाही तळाला. आणि झाकण द्यायचं आहे आणि मग थोड्या वेळाने ती पालक नरम होईल. आता इथे गाजरसुद्धा पूर्णपणे शिजलेलं आहे. आता त्यामध्ये मी अंदाजे साखर टाकलेली आहे, चमच्याने वगैरे नाही मोजलेली आणि परफेक्ट एकदम साखर होती. जरी मी अंदाजाने टाकली तरी तीसुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही सगळेजण गाजरचा हलवा बनवतच असतील, पण जे कोणी नव्याने बनवत असतील तर त्यांना एक टिप सांगते की कधीही गाजर शिजत असताना त्यामध्ये साखर घालायची नाही, नाहीतर गाजर शिजायला खूप वेळ जातो आणि मग साखरेचा ना पाक तयार होतो. त्यापेक्षा काय करायचं, गाजर जेव्हा पूर्णपणे शिजतात ना त्याच्यानंतर साखर घालायची आणि त्यानंतर मिक्स करायचं. आणि जोपर्यंत मग त्याचं पाणी सुकत नाही ना तोपर्यंत आपल्याला फक्त हे गाजर शिजवून घ्यायचे आहे. साखर घातल्यामुळे हलवा थोडासा पातळ होतो. तो गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला तो हलवा ड्राय होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. तोपर्यंत साईडला मी ते ड्रायफ्रूट चॉप करून घेते. माझ्याकडे फक्त काजू आणि पिस्ते होते आणि ड्रायफ्रूट कटर मी ज्यावेळेस तुमच्यासोबत मिशो हॉल शेअर केला होता ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि खूपच मस्त आहे. पटापट ड्रायफ्रूट चॉप होतात आणि छान एकदम पातळ पातळ असे स्लायसेस होतात. तर इथे मी काजूचे तुकडे आणि पिस्ता घातलेला आहे, मिक्स केलेला आहे आणि त्यावरती थोडीशी मी वेलची पूड घातलेली आहे. आणि आपला हलवा ऑलमोस्ट डन होत आलेला आहे. त्याच्या अगोदरच इथे मी मावा जो आहे तो हातानेच कुस्करून मी घालत आहे. तर इथे गाजर जवळजवळ मला असं वाटते 1.5 किलो होते आणि त्या 1.5 किलोसाठी जवळजवळ 200 ग्रॅम मावा मी घातलेला आहे. मावा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही आहे. पण थोडासा मावा घातला ना तर त्याची टेस्ट जरा चांगली येते जर कम्पेअर टू आपण फक्त दुधामध्ये बनवला तर. आणि आपण कधीतरी बनवतो त्याच्यामुळे सगळे जिन्नस घालूनच बनवला ना तर चव जरा चांगली लागते. तर इथे मिक्स केलेला आहे आणि अजून फक्त 2 ते 3 मिनटं शिजवलेलं आहे आणि आपला मस्त असा गाजरचा हलवा बनून तयार आहे.
गाजरचा हलवा रेडी आहे। दुसऱ्या बाजूला पालक आणि कांदा टोमॅटोचं मिश्रण थंड होते तोपर्यंत किचनवरचा जितका पसारा मला आवरता येईल तितका मी आवरून ठेवते। कारण ना कधी कधी किचनच्या ओट्यावरती जर खूप साऱ्या वस्तू असेल ना तर मी सुद्धा कन्फ्यूज होते आणि काही गोष्टी विसरून जाते। तर त्यापेक्षा विचार केला की चपात्या करण्याआधी त्या सगळ्या क्लीन करून घेते। आणि त्याच्या अगोदर रुद्र शक्यतो व्हिडिओमध्ये येत नाही कारण तो त्याच्या कामामध्येच बिझी असतो आणि मी व्हिडिओ करत असताना मला काही मैत्रिणी सांगतात की तू मुलांना सुद्धा दाखवत जा। तर रुद्र जस्ट क्लासवरून आला होता तर मी त्याला सांगितलं की तू व्हिडिओमध्ये ये आणि तुम्ही पाहू शकता रुद्राची हाईट माझ्यापेक्षा वाढलेली आहे। आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट केले म्हणजे जवळजवळ 3 वर्षापूर्वी तेव्हा रुद्र खूप छोटा होता। म्हणजे मी जुने व्हिडिओ बघते ना तेव्हा खूप असं हे वाटतं। आणि ज्या मैत्रिणी मला खूप आधीपासून ओळखतात त्या मला बोलल्यासुद्धा होतं की रुद्र खूप जाडं होतं आणि आता इतका बारीक कसा झाला। तर मुलांच्यासुद्धा डोक्यावरती त्यांचं स्वतःचं अभ्यासाचं याचं त्याचं प्रेशर असतं। मुलं थोडी ॲक्टिव्ह होतात आणि वय वाढतं टीनेजमध्ये येतात तशी हाईटसुद्धा त्यांची वाढते। मग रुद्राचंसुद्धा तसं आहे। तर आता हे दोघंजणं खेळायला गेलेले आहेत कारण त्यांचा अभ्यास होतो। अर्णवचा ट्युशनमध्ये होतो आणि रुद्र क्लासमध्ये जे काही म्हणजे करतो तेवढंच। मग त्याचे जे काही डाऊट्स असतात ते मी वीकेंडला वगैरे सॉल्व्ह करते। तर अशा छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू म्हणजे प्रयत्न करते व्यवस्थित ट्रॅकवरती आणण्याचा। कारण जॉब म्हटल्यानंतर माझ्यासाठी एकदम म्हणजे लाईफचं टर्निंग पॉईंटच आहे तो। कारण जवळजवळ मला असं वाटते माझं म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15 वर्षानंतर मी माझ्या करिअरला स्टार्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा कठीण होतात पण मला माहिती आहे की हळूहळू बोलतो ना आपण टाईम हेल्स एव्हरीथिंग तशी गोष्ट आहे। तर इथे माझ्या चपात्या आता मी करते आणि इथे तुम्ही पाहू शकता पालकसुद्धा आपली झालेली आहे व्यवस्थित नरम। फक्त एवढंच आहे की अशा पद्धतीने आपण जेव्हा पालक पनीर बनवतो ना तेव्हा त्याचा रंग एकदम डार्क ग्रीन नाही येत, थोडासा मेहंदी कलर येतो पण टेस्टमध्ये मात्र काहीच कॉम्प्रोमाइज होत नाही। आणि संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, थोडंसं जिरं, काळी मिरी घातलेली आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावरती जे आपले रेग्युलर मसाले असतात जसं की हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडीशी तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता जर तुम्ही रेग्युलरली जेवणात वापरत असाल तर। आणि पटकन म्हणजे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि आपण जे पालकचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीलाच खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका, ह्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग पनीरचे तुकडे बारीक करून यामध्ये घालायचे आहेत आणि मीठ वगैरे चेक करायचं। त्याच्या अगोदर थोडीशी साखर घालायची जेणेकरून पालकचा जो तुरटपणा असतो ना तो जावा आणि आपली पालक पनीर पटकन बनून तयार होते। आणि त्यानंतर थोडंसं इथे ना ॲक्च्युली क्रीम घालायला पाहिजे पण माझ्याकडे क्रीम नव्हती कारण जी काही दुधावरची साय होती त्याला मी विरजण लावलेलं होतं दह्याचं, म्हणून एक पनीरचा तुकडा आहे ना तो मी क्रश करून यामध्ये घालते। अशा प्रकारे आपण क्रीम जर घातली किंवा पनीरचा तुकडा वगैरे क्रश करून घातला ना तर पालकची ग्रेव्ही खूप छान आणि क्रीमी अशी होतं त्याचं टेक्स्चर। आणि मी ते पनीर घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं फक्त शिजवायचं आहे जेणेकरून पनीर जास्त चुई होऊ नये आणि आपली छान अशी पालक पनीर बनवून तयार आहे। आणि ही आहे दिवसभर जमा झालेली भांड्यांची वारात। दुपारी आल्यानंतर मला भांडी वगैरे घासायला वेळ नाही मिळत कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की आल्यानंतर मी जेवते आणि झोपते आणि त्याच्यानंतर ट्युशन मग डायरेक्ट किचनमध्ये स्वयंपाक करायलाच येते। मग मध्येच जर वेळ मिळाला तर मग थोडीशी भांडी घासते, नाहीतर मी अशा प्रकारे जमा होतात। तर स्वयंपाक जेवण झाल्यानंतर मी ही भांडी घासली आणि मी ही क्लिप शूट केली आणि रात्री झोपताना शक्यतो किचन क्लीन करूनच झोपते। जरी भांडी जरी नाही घासली ना तरी खरकटं स्वच्छ करून म्हणजे भांडी धुवून ती बेसिनमध्ये ठेवते आणि किचनचे दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत ते स्वच्छ करते। आता हे शेवटचं काम आहे ते म्हणजे स्किन केअर। तर मी एका बाजूला म्हणजे चेहरा स्वच्छ धुवून माझं क्रीम वगैरे लावते तोपर्यंत मी रुद्राला सांगितलं की मशीनमध्ये कपड्यांचा लोड झाला होता तर तो सुकत लाव। आणि मग अशा प्रकारे माझं जे रात्रीचं जे रुटीन असतं जे मी एकदम डिटेलमध्ये नाही तुमच्यासोबत शेअर केलं, अजून भरपूर अशी अधूनमधून कामं असतात जी करून ठेवावी लागतात। जसं की मुलांना सांगणं की त्यांची बॅग पॅक करणं, माझी स्वतःची बॅग रेडी करणं, दुसऱ्या दिवशी काय कपडे घालायचे वगैरे आहेत ते सगळे ठरवणं, काही टू डू लिस्ट असेल ते लिहिणं, ते सगळं मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे माझं जॉबनंतरचं रुटीन असतं। यामध्ये सुद्धा काही कामं एक्स्ट्रा असतात पण हळूहळू जर जमलं तर मी तुमच्यासोबत ती शेअर करेल। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते। व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या। बाय।